रामकृष्ण हरी मंडळी. आज मी तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील माझा लोणंद ते तरडगाव हा आजचा प्रवास सांगणार आहे. सकाळी साधारण 4 वाजता आम्ही घरातून निघालो आणि आमच्या बस स्टॉपवर पोहोचलो. पुण्याच्या विविध भागातून आमच्या सर्व बसेस निघाल्या होत्या. दिवेघाट पार केल्यानंतर पंचवटी हॉटेलमध्ये सर्व बसेस एकत्र आल्या. तिथून आम्ही लोणंदच्या दिशेनं मार्गस्थ झालो. लोणंदमध्ये पोहोचल्यानंतर पेट्रोल पंपाजवळ आम्ही बसमधून उतरलो आणि सर्वांनी एकत्र छान ग्रुप फोटो काढला. त्याचवेळी तिथे उभ्या असलेल्या माऊलींसोबत मी माझ्या व्हिडिओचेही काही सुंदर क्षण टिपून घेतले. फोटो आणि व्हिडिओ झाल्यानंतर सर्व माऊलींनी प्रेमानं गंध लावून घेतला. आज माझ्यासोबत 2 छोटे वारकरी देखील होते, म्हणजे माझ्या 2 मुली. हा टप्पा तुलनेनं छोटा असल्यामुळे त्यांनाही सोबत आणण्याचा योग आला. आम्हाला सोडून आमच्या बसेस पुढे निघाल्या. परतीच्या प्रवासासाठी त्या चांदोबाचा लिंब परिसरातील हॉटेल चिंतामणी येथे जाऊन थांबणार होत्या. गंध लावून झाल्यानंतर आम्ही सर्वजण राधेश्याम पॅलेसकडे गेलो. हे बघा, हे आहेत आमचे 2 छोटे वारकरी. हा थोडासा मोठा वारकरी आणि हा छोटा वारकरी. आणि हा आहे राधेश्याम पॅलेसचा परिसर. आमच्यासाठी हा संपूर्ण भव्य हॉल रिकामा करून देण्यात आला होता. पोहोचल्या छोट्या वारकऱ्यांनी घरी फोन करून आम्ही सुखरूप पोहोचलो ही बातमी लगेच घरी सांगून टाकली. हा तो भव्य राधेश्याम पॅलेस हॉल. हॉलमध्ये सर्वजण गोल करून बसले आणि भजनाला सुरुवात झाली. वारीमधला आनंदच काही वेगळा असतो. जिथे जागा मिळेल तिथे छोटंसं प्लास्टिक अंथरायचं आणि त्यावर अशी गाढ झोप लागते की विचारायलाच नको. हे आमचे छोटे वारकरी आयटी दिंडीनं बसमध्ये दिलेल्या नाश्त्यावर अगदी मनापासून ताव मारत आहेत. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून भजन सुरू केले. ज्ञानोबा तुकाराम या जयघोषात बराच वेळ भजन रंगले. भजन सुरू असतानाच काही माऊलींनी फुगडीचा आनंद लुटायला सुरुवात केली. एकदा त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, ना कसले टेन्शन ना कसली चिंता. अगदी दिलखुलासपणे सर्वजण ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज असा जयघोष करत नाचत बागडत आणि आनंद साजरा करत होते. छोटे छोटे गोल करून फुगड्या रंगल्या होत्या. त्यानंतर आमचे मृदंगवादक विठ्ठल महाराज यांनी अप्रतिम मृदंगवादन केले. त्यांच्या तालावर संपूर्ण दिंडी आणखीन उत्साहानं भजनात रंगून गेली. सर्व माऊली, सर्व वारकरी आणि आमची संपूर्ण आयटी दिंडी भक्तिरसात पूर्णपणे तल्लीन झाली.
मोठ्या वारकऱ्यांना फुगडी खेळताना पाहून माझ्या छोट्या वारकऱ्यांनाही मोह आवरला नाही. त्यांनी देखील आनंदानं फुगडी खेळली. त्यानंतर आम्ही दुसरे भजन घेतले, विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा. हे अतिशय सोपे पण मनाला स्पर्श करणारे भजन सर्वांनी पूर्ण आनंदानं गायले. भजनाचा कार्यक्रम खूप मोठा होता, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ दाखवला तर तो खूप लांब झाला असता. म्हणून मी महत्त्वाच्या क्षणांचे छोटे छोटे भाग जोडून हा व्हिडिओ तयार करत आहे. तुम्ही बघू शकता, इतका मोठा हॉल असून देखील तो पूर्ण भरलेला होता. प्रत्येक जण पूर्ण तल्लीन होऊन विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा हे भजन म्हणत होता. चेहऱ्यावर कसलेही टेन्शन नाही, फक्त आनंद, फक्त भक्ती. रोजच्या कामाच्या व्यापात थकलेली माणसं आज मात्र निवांतपणे भजनाचा आनंद घेत होती. आणि माझे छोटे वारकरी देखील आज त्या भक्तिमय वातावरणात अगदी रमून गेले होते. सर्व माऊलींनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला आणि ते पाहून मलाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. म्हणून मी देखील माझ्या छोट्या माऊली म्हणजे माझ्या मुलीसोबत फुगडीचा मनमुराद आनंद लुटला. माझ्या छोट्या माऊलीने तर वारीतील एका आजीबरोबरही अगदी आनंदानं फुगडी खेळली. तो क्षण खरंच खूप सुंदर होता. त्यानंतर हरिभक्तपरायण सचिन महाराज पवार यांचे प्रवचन झाले. त्या प्रवचनाचा एक छोटासा भाग मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. कारण संपूर्ण प्रवचन दाखवले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. पण खरं सांगायचं तर हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवल्यावर जो आनंद मिळतो तो कोणत्याही व्हिडिओमधून पूर्णपणे अनुभवता येत नाही. बेबीच्या देठापासून ओरडलेलं ते आठवतं आपल्याला. मी सांगू असं बेबीच्या देठापासून विठोबा असं म्हणता येणं हे स्वातंत्र्य पडलं पुढच्या वारीमध्ये. सर्वजण अगदी मंत्रमुग्ध होऊन सचिन महाराज पवार यांचे प्रवचन शांतपणे ऐकत होते. आणि प्रवचनाच्या शेवटी महाराजांनीही थोडासा विनोद केला. माझं प्रवचन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजकालच्या सोशल मीडियाच्या भाषेत त्यांनी केलेला हा विनोद ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. प्रवचन संपल्यानंतर आम्ही जेवणासाठी निघालो. त्याआधी त्या हॉलची एक झलक मी तुम्हाला दाखवतो. संपूर्ण हॉल स्वच्छ करण्यात आला होता आणि दिंडीतील सेवाभावी माऊली आमच्यासाठी प्रेमाने स्वयंपाक बनवत होते. स्वयंपाक तयार झाल्यानंतर मृदुंग आणि वीणेची पूजा करण्यात आली. त्यानंतर आम्ही सर्वजण पंगतीत बसून जेवणाचा प्रसाद घेतला. हा आमचा जेवणाचा हॉल. एका वेळी शेकडो वारकरी बसू शकतील इतका मोठा आणि प्रशस्त. आम्ही टेबल खुर्चीवर नाही तर खाली बसून जेवण केले. आणि हीच तर वारीची खरी खासियत आहे. जेवणासाठी टेबल खुर्चीची गरज नसते. जिथे जागा मिळेल तिथे सर्वजण एकत्र बसतात आणि प्रेमाने प्रसाद ग्रहण करतात.
माझ्या छोट्या वारकऱ्यांनी देखील माझ्यासोबत आनंदाने जेवण केले. आमचं जेवण झाल्यानंतर दुसरी पंगत बसली. पहिल्या पंगतीत जेवलेल्या अनेक माऊलींनी लगेच दुसऱ्या पंगतीसाठी भाजी, पुरी आणि इतर पदार्थ वाढण्याची सेवा सुरू केली. मी देखील त्या सेवेत सहभागी झालो आणि वारकऱ्यांना जेवण वाढण्याचा आनंद घेतला. हा आमचा जेवणाचा हॉल वरून पाहिल्यावर त्याचा विस्तार आणि एका वेळी किती लोक जेवत होते याची कल्पना तुम्हाला येईल. हे आहेत आमच्या दिंडीचे प्रमुख, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण व्यवस्थापन चालते. विशेष म्हणजे सर्वांना जेवण झाल्यानंतरच त्यांनी स्वतः शेवटच्या पंगतीत बसून जेवण केले. हा आहे आमच्या IT दिंडीचा मोबाईल टॉयलेट. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही राधेश्याम पॅलेस सोडला आणि पुन्हा माऊलींच्या पालखीसोबत वारीत सहभागी होण्यासाठी लोणंदच्या दिशेनं निघालो. थोड्याच वेळात आम्ही राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पोहोचलो. तिथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार असल्यामुळे चौकामध्ये सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. चौकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जमा झाले होते. थोड्याच वेळात माऊलींचा पारंपरिक आणि मानाचा नगारखाना आला. नगारखान्याच्या पाठोपाठ माऊलींचे दोन्ही अश्व आले. आता पाठीमागून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार होती. त्यामुळे गर्दी आणखी वाढणार हे आमच्या लक्षात आलं. म्हणून आम्ही आमच्या 2 छोट्या वारकऱ्यांसोबत इतर माऊलींबरोबर वारीत सामील होत तरडगावच्या दिशेनं चालू लागलो. हा बघा, लोणंदमधला रेल्वेचा पूल. असे अनेक छोटे वारकरी त्यांच्या वडिलांच्या खांद्यावर बसून वारीचा आनंद घेत होते. त्यानंतर मी माझ्या 2 छोट्या वारकऱ्यांसोबत सेल्फी स्टिकनं काही सुंदर क्षण रेकॉर्ड करून घेतले. वारीमध्ये चालताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. आपण कुठे आहोत, किती अंतर चाललो किंवा अजून किती चालायचंय याचा कधीच विचार मनात येत नाही. फक्त एकच विचार असतो, चालत राहायचं आणि माऊलींच्या नामात रमून चालत राहायचं. पाठीमागचा वारकरी येत असेल तर त्याला जागा द्यायची आणि पुढचा वारकरी पुढे गेला की शांतपणे त्याच्या मागे चालत राहायचं. बस एवढंच. हीच खरी वारी. वारीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे रस्त्याच्या कडेला झाडांच्या सावलीत जिथे जागा मिळेल तिथे छोटंसं प्लास्टिक अथरायचं आणि मस्तपैकी विश्रांती घ्यायची. हे सुख बहुतेक फक्त वारीमध्येच मिळू शकतं. त्यानंतर आमच्या छोट्या वारकऱ्यांनी थोडंसं लाजत का होईना पण टाळ वाजवून छोटासा परफॉर्मन्स दिला. त्यांना असा आनंदानं सहभागी होताना पाहून खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही पुन्हा पालखीसोबत तरडगावच्या दिशेनं मार्गस्थ झालो. वाटेत अनेक ठिकाणी माऊलींचे अश्व अगदी जवळून पाहण्याचा योग आला. गर्दी कमी असलेल्या ठिकाणी आम्ही शांतपणे त्यांचे दर्शन घेतले. थोड्याच अंतरावर पुन्हा माऊलींचा पारंपरिक आणि मानाचा नगारखाना दिसला. आज तो इतक्या जवळून आणि अगदी निवांतपणे पाहण्याचा योग आला. असे क्षण खरंच आयुष्यभर लक्षात राहतात. आज आभाळ खूप दाटून आलं होतं. सर्वत्र काळे ढग जमा झाले होते. मला वाटलं होतं आता पाऊस पडेल आणि वातावरणात आणखी थोडासा गारवा येईल, पण पाऊस काही पडला नाही.
वाटेत अनेक ठिकाणी असे माहितीचे फलक घेऊन उभे असलेले माऊली दिसत होते. मी आधीही सांगितलं होतं, वाडीमध्ये प्रत्येक गोष्टीचं मोठ्या प्रमाणावर दान केलं जातं. कुठे अन्नदान सुरू होतं, कुठे वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था, तर कुठे मोफत चष्म्यांचं वाटप. वारकरी माऊली देखील अगदी शिस्तीत रांगेत उभे राहून प्रसाद ग्रहण करत होते. चालत असताना वाटेत आम्हाला चक्क विठ्ठलाचे रूपही दिसले. विटेवर उभे असलेले विठ्ठल. मात्र सकाळपासून उभे असल्यामुळे तेही थोडेसे दमलेले वाटत होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी लोक रस्त्याच्या दुतर्फा जिथे उंच जागा मिळेल तिथे उभे होते. कुणी पाण्याच्या टाकीवर, कुणी घराच्या गच्चीवर, तर कुणी वाहनांच्या छतावर. सर्वांची एकच इच्छा, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन व्हायला हवे. इथे कोणाशी स्पर्धा नाही, कोणाला मागे टाकायचं नाही. सर्वजण फक्त माऊलींच्या नामात चालत असतात. गर्दीत चालत असतानाच आम्हाला आणखी काही ठिकाणी विठ्ठलाचे रूप भेटले. हे विठ्ठल मात्र अगदी ताजेतवाने दिसत होते. चालत चालत आम्ही तरडगाव जवळील पुरातन चांदोबाच्या लिंब मंदिरात पोहोचलो. याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण होणार होते. आता इथे हजारो वारकरी उभ्या रिंगणासाठी जमा झाले होते. आम्ही देखील इथेच थांबलो. उभ्या रिंगणासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. रस्त्याच्या मध्यभागी माऊलींच्या अश्वांना धावण्यासाठी मोकळी जागा ठेवण्यात आली होती. फोटो काढून मागे सरका. चला मागे, चला मागे. दरम्यान चांदोबाच्या लिंब मंदिराकडून सुंदर रांगोळी काढण्याचं काम सुरू होतं. रांगोळी पूर्ण झाल्यानंतर पालखीसोबत असलेल्या माऊलींनी सर्व वारकऱ्यांना मागे सरकण्याची विनंती केली आणि रिंगणासाठी मोकळी जागा करण्यात आली. ही रांगोळी बघा. अक्षरशः काही मिनिटात इतक्या मोठ्या अंतरावर त्यांनी अप्रतिम रांगोळी साकारली. खरंच त्यांचं कौशल्य पाहण्यासारखं होतं. अशा प्रकारे उभ्या रिंगणाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली. शेवटची पाहणी करण्यात आली. काही जण आनंदानं नाचत होते, काही फोटो आणि व्हिडिओ काढत होते, तर आकाशात अनेक ड्रोन हे संपूर्ण विहंगम दृश्य टिपत होते. आणि मग ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला. सुरुवातीला झेंडेकरी धावत आले. आणि त्यांच्या पाठोपाठ माऊलींचे अश्व. ज्ञानेश्वर महाराजांचे अश्व दिसताच संपूर्ण परिसरात एकच जयघोष घुमला. माऊली, माऊली, माऊली. त्या भक्तिमय वातावरणात माऊलींचे अश्व चांदोबाच्या लिंब मंदिराकडे धावत गेले. अश्व गेल्यानंतर सर्वांनी त्या सुंदर रांगोळीचं दर्शन घेतलं. थोड्याच वेळात अश्व पुन्हा तरडगावच्या दिशेनं परतले. उभे रिंगण संपल्यानंतर वारकरी रिंगणाच्या जागेचं दर्शन घेऊ लागले. आसपासच्या गावातून आलेले भाविकही समाधानानं आपल्या गावांच्या दिशेनं परतू लागले.
वारीमध्ये माणसांचा ओघ कधीच संपत नाही. तो फक्त चालत राहतो, चालत राहतो आणि चालतच राहतो. कित्येक किलोमीटरपर्यंत वारकऱ्यांच्या रांगा दिसत राहतात. सर्वत्र एकच जयघोष घुमत होता. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानेश्वर तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. प्रत्येक थांब्यावर हा जयघोष पुन्हा पुन्हा ऐकू येत होता. इतकं चालल्यामुळे हा छोटा वारकरी आता थोडासा दमलेला दिसत होता. कॅमेरा दिसताच मात्र सर्वांनी पुन्हा एकदा मोठ्यानं माऊली माऊली असा जयघोष केला आणि त्यानंतर सर्व पालख्या आणि दिंड्या तरडगावच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या. आम्हालाही त्या गर्दीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुरून दर्शन घेण्याचा सुंदर योग आला. आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आम्ही जिथे थांबलो होतो तिथून पुढे निघून गेली. गर्दीत न शिरता आम्ही लांबूनच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शांतपणे दर्शन घेतले आणि पालखी पुढे तरडगावच्या दिशेनं मार्गस्थ झाली. जिकडे पाहावं तिकडे रस्त्यावर, रस्त्याच्या दुतर्फा आणि आजूबाजूला ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम असा अखंड जयघोष करणारे वारकरी दिसत होते. माऊलींची पालखी पुढे गेल्यानंतर आम्ही तिथूनच परतीचा निर्णय घेतला आणि आमचा प्रवास सुरू झाला. आमच्या बसेस चिंतामणी हॉटेलच्या परिसरात उभ्या होत्या. तिथे आम्ही सर्वजण पुन्हा एकत्र आलो आणि बसमध्ये बसलो. जड अंतःकरणानं आम्ही पुण्याच्या दिशेनं परतीचा प्रवास सुरू केला. हे आहेत आमचे बसचे चालक आणि हे आहेत आमच्या बसमधील माऊली. दिवसभर चालल्यामुळे आमच्यासोबत आलेले काही छोटे वारकरी निवांत झोपले होते, तर काही छोटे वारकरी बसच्या खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्याचा आनंद घेत होते. त्यानंतर आम्ही दिवेघाटाजवळील पंचवटी फॅमिली गार्डन रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो. तिथे आमच्यासाठी गरमागरम डाळ खिचडीचा अल्पोपहार ठेवण्यात आला होता. सर्वांनी मनसोक्त डाळ खिचडीचा आस्वाद घेतला, पाणी पिलं, गरम चहाचा स्वाद घेतला आणि आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेनं निघालो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत तो शेअर करा. तुमचं काही मत, सूचना किंवा अनुभव असेल तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया वारीच्या पुढच्या टप्प्यात. राम कृष्ण हरी.